फॉरवर्ड गुरुनाथ. जरा फोन करते. हा असं नाही बोल. हाय. कशाला फोन केलास तू? बरं ऐक, मी हे सांगायला फोन केलाय तुला. मी तुला प्रपोजल सेंड केलंय तुझ्या मेलवर आहे, चेक कर. काय तू प्रपोजल तयार केलंस? मग मी खूप हार्डवर्क करते या सगळ्यासाठी. पण तू कसं केलंस ते? कसं जमलं तुला? म्हणजे नाही केलं, मी करून घेतलं श्रेयसकडून. श्रेयसला काय गरज आहे शहाणपणा करायची? हा नाही काय नाही. व्हेरी गुड. मी करतो. हा चेक करतो लगेच. ओके बाय. श्रेयसने प्रपोजल बनवलंय म्हणजे ते ऍप्टच असणार. मला नाकारता येणार नाही. नमस्कार राणे साहेब. नमस्कार. ही माझी बहीण राधिका सुभेदार आणि बाले हे माझे खूप जुने मित्र आहेत राणे साहेब. अगं माझ्या घरासाठी यांनीच तर जागा मिळवून दिली होती. हो का? काय सेवा करू आपली? राणे साहेब आम्हाला एक असा मोठा आणि प्रशस्त गाळा हवाय. म्हणजे भाड्याने हवाय का विकत हवाय? नाही नाही, सध्या तरी भाड्याने. हो तुर्तास भाड्यानेच घेऊ. कसं आहे राणे साहेब, माझ्या बहिणीचा पापड लोणची मसाले असा लघुउद्योग आहे. तेव्हा आम्हाला अशा एरियात जागा द्या की जिथे दुसरा असा पापड लोणची मसाले असा लघुउद्योग नसेल. ओके. माझ्याकडे असे 2 एरिया आहेत जिथे मसाल्याचं दुकान नाहीये. पण मसाल्याचं दुकान इथे चालणं म्हणजे कठीण आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा धंदा सेट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तसं म्हणायला गेलं तर थोडी रिस्कच आहे. हो साहेब, धंदा म्हटला की रिस्क आलीच ना. हो ते तर आहेच. नाही तसं आम्ही या एरियात जाहिरात करू, लोकांना सांगू. आणि तसंही आमचे जोडलेले जुने कस्टमर आहेतच. हो काय नाही, लोकांनाही सवय व्हायला हळूहळू वेळ लागेलच ना. एकदम एका महिन्यात हे सगळं होईल असं नाही म्हणून राहिले मी, पण हळूहळू लोकांना सवय होईलच ना. खरंय. वाट आहे. तुमचा विश्वास बघून मलाही आशा वाटते आता की तुमचा बिझनेस छान चालेल. नाहीतर हल्ली कोण एवढ्याच्या बिझनेससाठी आमच्यासारख्या ब्रोकरकडे येतं. चला म्हणजे आमचं म्हणणं तुम्हाला पटलं तर. हो 100%.